पुढची महत्त्वाची बातमी बघूया। पुणे रेल्वे स्थानकामध्ये बॉम्ब सदृश वस्तू सापडल्याने मोठी खळबळ उडाली। स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरच 3 जिलेटिनच्या कांड्या सापडल्याने खळबळ माजली। ही स्फोटकं नक्की कोणत्या स्वरूपाची आहेत हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही। मात्र या सगळ्या प्रकारानंतर आता सुरक्षा यंत्रणांनी वेगाने हालचाली सुरू केल्या होत्या। पुणे रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक 1 आणि 2 रिकाम करण्यात आलेला असून पुण्याकडे येणाऱ्या सगळ्या रेल्वे गाड्या थांबवण्यात आलेल्या आहेत। तर पोलिसांकडून सीसीटीव्हीच्या आधारे आता पुढील शोधकार्य सुरू आहे। बॉम्ब शोधक पथक घटनास्थळी दाखल झालेलं होतं आणि ही बॉम्ब सदृश वस्तू नेमकी कशा पद्धतीने तिथं आली, निकामी कशा पद्धतीने करता येऊ शकेल या संदर्भातलं जे शोधकार्य आहे, तपास कार्य आहे ते तातडीने सुरू करण्यात आलेलं होतं। मात्र ही स्फोटकं नसल्याचा प्राथमिक निष्कर्ष काढला गेलेला होता। 3 जिलेटिनच्या कांड्या सापडलेल्या होत्या। ही स्फोटकं नक्की कोणत्या स्वरूपाची आहेत हे स्पष्ट झालेलं नव्हतं। मात्र या सगळ्या प्रकारानंतर सुरक्षा यंत्रणांनी अतिशय वेगाने हालचाली सुरू केल्या। ही 2 दृश्य आपण आपल्या स्क्रीनवर सध्या पाहतो आहोत। पुणे रेल्वे स्थानकामध्ये तातडीने खबरदारीच्या उपाययोजना केल्या गेलेल्या होत्या। पुण्याच्या दिशेने येणाऱ्या ज्या ट्रेन्स होत्या त्या थांबवल्या गेलेल्या होत्या। सोबतच सुरक्षा व्यवस्था देखील तातडीने वाढवली गेली। पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता हे देखील आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झालेले होते। हा अतिशय गंभीर प्रकार पाहता पुणे रेल्वे स्थानकाच्या आजूबाजूचा जो परिसर आहे इथला बंदोबस्त वाढवला गेलेला होता। मात्र ही स्फोटक नसल्याचा प्राथमिक निष्कर्ष देखील समोर आलेला होता। बॉम्ब शोधक पथक तातडीने घटनास्थळी दाखल झालेलं होतं आणि या जिलेटिनच्या ज्या कांड्या सापडल्या त्याची तपासणी झाली। आपण पाहतो या दृश्यांमध्ये बॉम्ब शोधक पथकाचे जे कर्मचारी आहेत ते तातडीने तिथे दाखल होऊन या स्फोटक सदृश पदार्थाची पाहणी करताना दिसलेले होते। त्यानंतर स्फोटक ही नाहीत असा प्राथमिक निष्कर्ष देखील काढला गेला होता। पुणे रेल्वे स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या समोरच या 3 जिलेटिनच्या कांड्या सापडल्याने खळबळ माजली होती। आणि याच संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। गोविंद वाकडे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। गोविंद, पुण्यातली स्थानकावर सापडलेली जी बॉम्ब सदृश वस्तू होती त्या वस्तूला आता निकामी करण्यामध्ये पोलिसांनी यश मिळवलेलं आहे। काय नेमका हा सगळा प्रकार होता? पोलिसांनी या संदर्भात काही प्राथमिक माहिती दिली आहे का? अजिंक्य, बरोबर आता 3 तास होत आहेत। 3 तासापासून या सगळ्या बाबत मोठा गोंधळ उडाला होता। मात्र पोलीस आयुक्तांनी सांगितल्याप्रमाणे हे कुठलंही स्फोटक नव्हतं। त्यानंतरही बीडीडीएसनं सुरक्षेचा उपाय म्हणून स्वतः जी उपाययोजना असते की स्वतःकडील जे एक स्विच लावून त्याचा ब्लास्ट केला। तो ब्लास्ट आपल्याला आता दृश्यांमध्ये बघायला मिळतो आणि ते ब्लास्ट केल्यानंतर या वस्तूमध्ये काय काय नेमकं पदार्थ होते, काय केमिकल होते का, किंवा हे कशाने वस्तू तयार केल्या गेली होती याचा शोध घेण्यासाठी आता केमिकल जी टीम आहे, जे पथकं आहेत, वेगवेगळ्या सुरक्षा एजन्सी जे आहेत, यंत्रणा आहेत, त्यांची पथकं तिथे पाहणी करताना आपण बघतो आहोत। बीजे मेडिकल म्हणजे पुणे रेल्वे स्थानकावर मिळाली ही वस्तू एका मोकळ्या मैदानात आणल्या गेली आणि तिथे बीडीडीएसनी आपल्या नियमाप्रमाणे त्या स्फोट
करून त्याची आता तपासणी केली जाते। सुरुवातीला असं वाटलं होतं किंवा पोलिसांनी जी माहिती दिली त्यानुसार अजिंक्य असं होतं की इथे कुठलेही स्फोटक याच्यामध्ये नव्हते। मात्र आता जेव्हा स्फोट घडवला गेला ती वस्तू फोडण्यासाठी म्हणून, त्यानंतर त्याचा दुसरा एक छोटा स्फोटही झाला, त्यामुळे कुठेतरी शंकेला वाव आहे की याच्यामध्ये काही ज्वलनशील पदार्थ होते। मात्र हे आता तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठवला जाईल आणि त्यानंतरच स्पष्ट होईल की नेमकी स्फोटक आणि त्याची दाहकता किंवा त्याचे काय परिणाम होणार होते। तुर्तास तरी जे पुणे रेल्वे स्थानक आहे तिथली परिस्थिती नॉर्मल आहे। ज्या वाहतूक थांबवली होती रेल्वेची तीही आता पूर्ववत करण्यात आली। मात्र जर आपल्याला दृश्यांमध्ये आपण बघतो पण की गोविंद, एक प्रश्न विचारावासा वाटतोय की या जिलेटिनच्या ज्या कांड्या सापडल्या ह्या नेमक्या पुणे रेल्वे स्थानकावर आल्या कशा, कोणी आणल्या, काही सीसीटीव्ही फुटेज त्याबद्दलचं पोलिसांना मिळालेलं आहे का, त्या अनुषंगानं नेमका कशा पद्धतीनं तपास सुरू आहे? अर्थात थोड्या वेळापूर्वी पोलीस आयुक्तांनी जी माहिती दिली त्यानुसार ह्या ज्या जिलेटिनच्या कांड्या होत्या त्या पुणे रेल्वे स्थानकाच्या परिसरातच आढळून आल्या। तिथे जे माल वाहतूक करणारे कर्मचारी आहेत त्यांच्या निदर्शनास त्या कांड्या होत्या। खरं तर बॉम्ब सदृश्य वस्तू म्हणून याच्याकडे सुरुवातीला पाहायला गेलं, कारण की या 3 कांड्या एकत्र जोडण्यासाठी एक वायर तिघांमध्ये होती आणि त्यामुळे कुठेतरी संशय होता। त्यामुळे पुणे रेल्वे स्थानकापासून इथपर्यंत म्हणजे काही किलोमीटर अंतरावर एक मोकळं मैदान आहे, तिथे ही वस्तू आणल्या गेली आणि आता ती स्फोट घडवून त्यातले जे काय पदार्थ होते ते तपासणी केली जातात। मात्र आठवड्यापूर्वीच पुणे रेल्वे स्थानक आम्ही बॉम्ब ब्लास्ट करू, उडवून देऊ अशी निनावी एक धमकी पुणे पोलिसांकडे प्राप्त झाली होती। त्यानंतर पोलिसांनी खरं तर पुणे रेल्वे स्थानकाची सुरक्षा वाढवणं गरजेचं होतं आणि त्यामुळेच शंकेला वाव आहे की मेटल एखादं कुठलंही रेल्वे स्थानकात कोणी कसं सोबत नेऊ शकतं, तिथे मेटल डिटेक्टर नव्हते का, किंवा सुरक्षा जे यंत्रणा आहे त्यांनी प्रत्येक प्रवाशाची तपासणी केली नाही का, सीसीटीव्ही चेक केले जात आहेत। तिथे 2 व्यक्ती संशयास्पद त्यांच्या हालचाली आढळून आल्याची माहिती आपल्याला सूत्रांनी दिली आणि त्यामुळे कुठेतरी या सगळ्याचा तपास करून पुणे पोलिसांना याबाबत खुलासा करावा लागणार आहे। बिलकुल गोविंद, आणि ज्या तातडीनं खबरदारीच्या उपाययोजना पुणे पोलिसांनी केलेल्या होत्या त्याबद्दल नेमकं काय सांगाल, आणि आताची नेमकी तिथली काय परिस्थिती आहे, जी रेल्वे वाहतूक थांबवून ठेवली गेली होती ती आता सुरळीत केली गेली आहे का? गोविंद, या सगळ्याबद्दल नेमकं काय सांगते? अजिंक्य, साधारण 3 तासापूर्वी हा सगळा प्रकार समोर आला होता। त्यानंतर सगळ्यात आधी स्थानिक रेल्वे पोलीस, त्यानंतर BDDSचं पथक रेल्वे स्थानकात दाखल झालं होतं। त्यांनी ही बॉम्ब सदृश्य जी वस्तू आहे ती ताब्यात घेतली आणि आता ती एका मोकळ्या मैदानात आणून तिचा स्फोट घडवला। तात्काळ पोलिसांनी ही सगळी जी पावलं आहेत ती उचलली आणि आता डिस्पोज केल्या गेली ती वस्तू आणि आता पुढील तपासणीसाठी पथक त्यांनी ही सगळी वस्तू ताब्यात घेतलेली आहे। मात्र नक्कीच ज्या दिवशी धमकी देण्यात आली होती त्या दिवसा म्हणजे 8 दिवसापूर्वी जी धमकी देण्यात आली होती पुणे रेल्वे स्थानक उडवण्याची, त्यानंतर सुरक्षा जरा जास्त तैनात करणं गरजेचं होतं, बंदोबस्त वाढवणं गरजेचं होतं। तिथे कुठेतरी हलगर्जीपणा झाला का याचे आता चौकशी होणं गरजेचं आहे आणि त्यामुळे ह्या मेटलयुक्त वस्तू ज्या आहेत त्या रेल्वे स्थानकात गेल्या कशा, कोणी नेल्या याची जे खुलासा आहे ते पोलिसांना करावा लागणार आहे। तुर्तास तुम्ही जसं म्हणालात त्या पद्धतीने वाहतूक जी आहे रेल्वेची पुण्याकडे येणारी असो किंवा पुण्यातून रेल्वे जाणारी असो त्याची वाहतूक जी सुरळीत आहे आणि रेल्वे स्थानकावर जी आहे वर्दळ जी आहे ती नेहमीप्रमाणे नॉर्मल परिस्थिती आहे। परंतु या सगळ्याचा खुलासा पुणे पोलिसांना मात्र करावा लागणार आहे, कारण की पुणे रेल्वे स्थानक जे आहे ते देशातील अत्यंत संवेदनशील आणि अत्यंत महत्त्वाचं रेल्वे स्थानक आहे आणि या आधी या शहरामध्ये अशा पद्धतीच्या घटना घडलेल्या आहेत। त्यामुळे या घटनाची पार्श्वभूमी किंवा जी धमकी 8 दिवसापूर्वी आली होती त्या संदर्भातल्या ज्या उपाययोजना केल्या त्या नक्की केल्या गेल्या होत्या का, या सगळ्याची माहिती आता पोलिसांना द्यावी लागणार आहे। बिलकुल गोविंद, या सगळ्या प्रकारानंतर सर्वसामान्य पुणेकरांची नेमकी काय प्रतिक्रिया समजते, त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे? अजिंक्य, सातत्यानं खरं तर पुण्यामध्ये काही ना काही घटना घडत असतात गुन्हेगारी स्वरूपाच्या, मात्र जेव्हा बॉम्ब स्फोट किंवा अशा बातम्या पुणेकरांच्या कानावर पडतात त्यावेळेस ते जरा अधिक सतर्क असतात, अधिक चिंताग्रस्त असतात किंवा कारण इथे आपल्याला माहिती आहे जर्मन बेकरीचा ब्लास्ट त्याच्या ज्या आठवणी आहेत त्या पुणेकरांच्या
मनावर कोरल्या गेलेल्या आहेत, वाईट आठवणी आहेत. त्यामुळे अशी घटना पुन्हा घडू नये यासाठी पुणे पोलीस नेहमी सतर्क असते. BDDS असेल, श्वान पथक असेल, ATS असेल, हे सगळ्या यंत्रणा इथे नेहमी कार्यरत असतात. मात्र त्यानंतरही एखादी बातमी आली की पुणेकरांच्या काळजात धस्त होते. आता जी माहिती मिळते त्यानुसार पुण्याचे जे पोलीस आयुक्त आहेत त्यांनी स्पष्ट केलं होतं की हे कुठलंही स्फोटक नाही. त्यानंतर पुणेकरांना थोडासा दिलासा मिळालेला आहे. मात्र जोवर ही वस्तू कोणी ठेवली, इथे वस्तू कशी पोहोचली होती आणि आता स्फोट घडवल्यानंतर त्या वस्तूमध्ये नेमके काय स्फोटकं होती नव्हती याचा रिपोर्ट सविस्तर येईपर्यंत पुणेकरांचा जीव टांगणीलाच लागलेला असेल एवढं म्हणावं लागेल. मात्र सध्या तरी आता सगळी जी टीम आहे ती या वस्तूची पाहणी करतायत आणि प्रयोगशाळेमध्ये हे पाठवलं जाणार आहे. बिलकुल गोविंद, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल.